नमस्कार. सानी कलारंग मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की तुम्ही एवढं सगळं कसं काय करता, ह्या इकडे कार्यक्रम तिकडे कार्यक्रम, हे तुमच्या बऱ्याच ॲक्टिव्हिटी चालू असतात, तर तुम्ही कसं काय करता. तर मला थोडंसं मी माझ्या आयुष्याला शिस्त लावून घेतलेली आहे आणि या शिस्तीचा म्हणजे माझे आईवडील खूप शिस्तप्रिय होते आणि त्याचा फायदा आम्हाला होतो आहे. तर माझा मुलगा मला खूप चिडवत असतो की आई तुला काही कोणी सुपरवुमन पदवी देणार नाही आहे, कोणी ते तुझं सत्कार करणार नाही सुपरवुमन म्हणून. पण मी माझ्या आयुष्याला जे शिस्त लावली आहे त्याचा मला फायदा होतो. आता तर या वयाला मी खूप गोष्टी कमी करत आणल्या, म्हणजे आपल्या मटेरियलिस्टिक गोष्टी, म्हणजे की आपल्याला साड्या म्हणा किंवा दागदागिने म्हणा किंवा आपल्या घरातल्या वस्तू, या सगळ्या मी कमी करत आणल्या, जेणेकरून माझं आयुष्य मला खूप सुटसुटीत करता आलं. तर आम्ही साड्यांचं तुम्हाला दाखवते की मी माझ्या साड्या ज्या वापरत नव्हत्या, बऱ्याचशा साड्या मी गरजू व्यक्तींना देऊन टाकल्या आणि बाकीच्या साड्या मी कशा ठेवते की जेणेकरून मला पटकन एखादी गोष्ट सापडते आणि ती व्यवस्थित ठेवल्या जाते. तर मी तुम्हाला माझ्या वॉर्डरोब तुम्हाला दाखवते की कसा मी वॉर्डरोब ठेवलेला आहे, तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की तुम्ही एवढं सगळं कसं करू शकता. तर मी बऱ्याच प्रमाणात माझं सगळं काम मी सुटसुटीत केलेलं आहे. एखाद दिवस जातो पण नंतर मात्र मग आपल्याला आराम मिळतो. बघा माझं हे वॉर्डरोब दिसत असेल तुम्हाला, तर मी हे असे ना ह्याच्यात ऑनलाईन असे मी हे मागवले आहेत, साडी कवर मागवले आहे. आणि मग मी काय केलं माहिती आहे का, फक्त माझे ड्रेस हे वरती अडकवले आहेत आणि मग मी एकेका प्रत्येक ह्याच्यामध्ये एकच रंग, म्हणजे एका ह्याच्यात पिवळ्या तर पिवळ्या शेड, ह्याच्यात गुलाबी तर गुलाबी, ह्याच्यात हिरवा तर हिरवा, नंतर लाल, आणि फक्त खालच्या कप्प्यांमध्ये मात्र रोज आपण म्हणजे भारीतल्या साड्या ज्या असतात अगदी आपल्या सिल्कच्या वगैरे की आपण रोज लागत नाही अशा खालच्या कप्प्यांमध्ये ठेवलेल्या आहेत की जेणेकरून आपलं वॉर्डरोबही सुटसुटी दिसतं. आणि आपल्याला जेव्हा लाल रंगाची साडी हवी असेल तर आपण फक्त लाल रंगाचंच साडी बॅग काढून घ्यायची आणि मग त्याच्यामध्येच ब्लाऊजची घडी ठेवली ना की मग आपलं परत खालीवर किंवा परत कपाट म्हणजे अस्ताव्यस्त होत नाही. पिवळ्या त्या पिवळ्या, बघा तुम्हाला दिसत असेल तर पिवळ्या त्या पिवळ्या, मग त्याच्यामध्ये लागणारे सगळे ब्लाऊज त्याच्यातच तशाच शेडचे सगळे ठेवलेले असतात. मग आपल्याला शोधण्यामध्ये वेळ जात नाही आणि मग आपण असा जर सुटसुटीतपणा जर आपल्या कामात ठेवला तर आपण अनेक गोष्टी करू शकतो. आणि आपले जे नको आहे ते कमी करायचं, मुख्य अडगळ कमी करायची, हे तर मी वारंवार सांगते. आता दुसरी गोष्ट की इकडे आर्टिफिशियल कागद तर गळ्यातलं बरंच असतं, आपण काहीतरी मॅचिंग घालत असतो. तर मी अशी छोट्या डब्या केलेल्या आहे. या डब्यांमध्ये एकात मोत्याचं तर मोत्याचं, एकात म्हणजे असं गोल्डन पॉलिशचं, एकात खड्याचं, असं मी ठेवलेलं आहे की जेणेकरून आपल्याला पटकन हाताशी मिळतं आणि त्याचा पसारा पण होत नाही आणि वॉर्डरोबमध्ये पण छान दिसतं, म्हणजे कुठेही पसारा दिसत नाही आणि वेळेवर आपल्याला मिळतं. या सगळ्या गोष्टी वेळेवर मिळणं फार गरजेचं असतं. घरातल्या मी शोच्या वस्तू खूप कमी केल्या की आता नको, आपल्याला ह्यात सगळ्यात अडकायचं नाही आहे, कारण परत शोच्या वस्तू सांभाळत बसणं हे सुद्धा खूप आपल्याला कठीण वाटतं. प्रत्येक गोष्टीवर धूळ बसते, मग ते पुसायचं. तर कमी करत आणल्या वयाप्रमाणे. आपण तरुण पण हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आता मी कमी केलेली आहे. इव्हन मॉलमध्ये जेव्हा डीमार्टसारख्या ठिकाणी जाते मी अगदी यादी करून नेते आणि मला नेमका जे आपला धान्य भरायचं आहे, महिन्याला जे काही लागणार आहे सामान, त्याची मी यादी करते आणि तेवढ्याच काउंटरला तिथे जाते. अजिबात मी इकडे तिकडे बघत नाही, कारण काय होतं दर महिन्याला मग उगीचच नको असलेल्या गोष्टी आपल्या घरात येऊन पडतात आणि मग परत त्याचा नंतर काय करायचं हा प्रश्न पडतो. सुरुवातीला त्याचं अट्रॅक्शन वाटतं, म्हणजे आपण बघतो तर कितीतरी त्या भाजी स्वयंपाकघरातच कितीतरी त्या भाजी कापायचे यंत्र निघाले आहेत, कुकरचे कितीतरी प्रकार असतात की, आणि नंतर आपल्याला खरं सांगते त्याचं अडगळ वाटायला लागते. तर ह्या गोष्टी मी खूप स्वतःला अडगळीपासून दूर केलेलं आहे की करून माझं आयुष्य सुटसुटीत होईल. अगदी नेमकंच सामान ठेवलेलं आहे आणि नेमकेच साडे, नेमकेच दागिने असे ठेवलेले आहे की जेणेकरून मला माझं आयुष्य छान शिस्तबद्ध ठेवता येतं. मला वाटतं या तुम्हाला माझ्या वॉर्डरोबवरनं आणि या अशा छोट्या गोष्टी आहेत या टिपवरनं तुम्हाला कळलं असेल की मी कशी माझं मी मॅनेज करते. या सगळ्यासाठी माहिती आहे का, आता मी जे केले की मी वॉर्डरोबमध्ये असे केले आहे, त्याला वेळ जातो थोडासा. एक दिवस आपल्याला काढायला लागतो की आपल्या सगळ्या ज्या रंगाप्रमाणे मी एक असे, म्हणजे ते तुम्ही बघितलं असेल की मी रंगाप्रमाणे असे एक साडी कवर तयार केले की लाल रंगाचं लाल रंग, पिवळा तर पिवळा, मग त्याच्यावरचं ब्लाऊज सापडत वगैरे असं होत नाही, त्याच्यातच मी ब्लाऊज घालून ठेवते. किंवा
आता तर प्रत्येक ब्लाऊज प्रत्येक साडीवर ब्लाऊज घेतलं पाहिजे असे नाही, आपण मिक्स अँड मॅच घालू शकतो. तर त्याप्रमाणे आपण मग त्याच्यामध्ये मी तसेच ब्लाऊज आणि साडी अशी व्यवस्थित घडी करून असं ऑर्गनाईज केलेलं असतं. एखाद दिवस जाईल, एखाद दिवस म्हणजे पूर्ण जात नाही, एक दुपार पूर्ण आपली जाऊ शकते, 1-2 तास जातील आहे. पण नंतर आपल्याला हा सुटसुटीतपणा आपल्या आयुष्याचा एक भाग बनतो आणि आपलं आयुष्य सुखकर जातं. मला वाटतं तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील. परत एकदा मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.